एक मिडल क्लास व्यक्ती ज्यावेळेस पहिल्यांदा कमवायला लागतो, त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये काय चालतं? मी खूप मोठं काहीतरी करेन. माझ्या फॅमिलीला छान घर बनवून देईल, गाडी देईल. आमच्या फॅमिलीमध्ये सुख-सुविधा आणण्यासाठी मी धडपड करेन. प्रत्येक व्यक्ती 8 तास, 10 तास, 12 तास काम करतो आणि त्यातनं तो पैसे कमवतो. पण गडबड होते त्या पैशाचं काय करायचं हे त्या व्यक्तीला माहीत नसतं. हे पैसे तो ब्रँडेड गोष्टीमध्ये खर्च करतो. हे किती अतिशयोक्ती आहे, की तुम्ही श्रीमंत आहात हे दाखवण्यासाठी आपण खर्च करतो. पण खूप श्रीमंत लोकं खूप जास्त ह्याचा विचार करत नाही. तुम्ही पाहिलं असेल खूप मोठी-मोठी लोकं साधं टी-शर्ट घालतात, तरी त्यांना ते खूप रुबाबदार दिसतं. का? कारण त्यांच्या बँक बॅलन्समध्ये, त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये तेवढी श्रीमंती असते. श्रीमंत लोकांना ते श्रीमंत आहे हे दाखवायची गरज नसते. पण मिडल क्लास आपला खूप मोठा पैसा हा ब्रँडेड गोष्टीवरती खर्च करतो आणि काय तर मग ते पैसा उरतच नाही. आज मोठ्या शहरांमध्ये एखादा व्यक्ती लाख रुपये महिना कमवत असेल ना आणि त्याच्याकडे 2 मुलं असतील, तर विचार करा एका लाखा रुपयामध्ये दर महिन्याला त्याला ₹30,000 एकतर भाडं भरायचंय, नाहीतर मग त्याला ई-एम-आय भरायचंय. 25,000 ते 30,000 प्रत्येक मुलासाठी तो एज्युकेशनवरती खर्च करतोय. मग उरणार काय? इन्व्हेस्ट कसं करणार? सेव्ह कसं करणार? आणि कारण तो सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट करत नाही म्हणून ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, आजारपण ह्या सगळ्या गोष्टींसाठी तो कर्ज काढतो. आणि मग खूप मोठा जो भाग आहे तो फक्त ई-एम-आयमध्ये जातो. ॲज अ फायनान्शियल कोच मी हे बघते, की लोकांकडे पैसा जो येतोय त्यातला खूप मोठा भाग फक्त शिक्षण आणि बँकेचं ई-एम-आय ह्याच्यात जातोय. त्यांना नेमकं ह्यातनं बाहेर कसं पडायचं हे माहीत नाहीये. पण जर एखादी गोष्ट माहीत नाहीये, तर मग प्रोफेशनल हेल्प का घेत नाही? हा खूप मोठा प्रश्न आहे. चांगले फायनान्शियल एडवायझर तुमच्या पूर्ण पोर्टफोलिओला बघतात. तुम्ही ई-एम-आय कुठे भरताय, त्याचा बँकेचा रेट ऑफ इंटरेस्ट काय सुरू आहे, हे काढतात. तुमचे फ्युचरच्या गोलचे नियोजन वेगळे करतात. आज एन्जॉय करण्यासाठीच्या पैशाला वेगळं करतात. आणि कारण ते एक प्रोफेशनल अँगलने प्रत्येक प्रश्नांकडे बघत असतात. त्यामुळे प्रत्येक प्रश्न सोडण्याची धमक एका प्रोफेशनलकडे असते. जर तुम्ही असे अडकला असाल ना, की तुमची इन्कम येते, खर्च होतोय, उरत काहीच नाही. छोटं फार एस-आय-पी करतो, पण तेही तुटून जातं. तर तुम्हाला खरंच फायनान्शियल क्लिनिकची गरज आहे. जास्त विचार करू नका. आम्ही नेहमी फायनान्शियल लिटरसीसाठी वेगवेगळे वेबिनार करतो. तुम्ही आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुम्हाला नॉलेज देऊ शकतो, की तुम्ही तुमचं मनी मॅनेजमेंट कसं करू शकाल. आम्ही त्याला मदतही करू शकतो. एस-आय-पी कुठे करायची, सेव्हिंग कुठे करायची, कुठले गव्हर्नमेंटचे स्कीम्स घ्यायला पाहिजे, प्रोटेक्शन प्लॅनिंग कसं करायचं, आजारपण झालं तर नेमकं मॅनेज कसं करायचं, हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो. मग काय, हेल्प घ्या, कारण मागा तर मिळेल.